ह्याच्यामध्ये बघा, आज सुद्धा आपण आमच्या शिवसेनेची एक अंतर्गत बैठक होती पदाधिकाऱ्यांची. त्याच्यामध्ये सुद्धा तारळे विभागातल्या काही आणि कुंभारगाव विभागातल्या काही प्रमुख माजी सरपंच, विद्यमान उपसरपंच, विद्यमान सदस्य अशा लोकांनी आज प्रवेश केला. आपण ते पाहिलं. लोकांनी विश्वास हा विकास कामांवरती ठेवलेला या मतदारसंघामध्ये आणि सातत्यानं मी काम विकासाचं करताना मी केवळ आणि केवळ तालुक्यातल्या खेड्यापाड्यांचा, वाड्या वस्त्यांचा, गावांचा हा विकास करणं, पायाभूत सुविधा देणं आणि त्या विकास कामाकडे बघूनच ही सगळी लोक शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. नवीन प्रवेश केलेल्या सगळ्यांचं मी आज या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आणि आपल्याला लवकरच दिसेल की अजून सुद्धा काही चांगले प्रवेश हे नजीकच्या काळामध्ये शिवसेनेमध्ये झालेले दिसतील आपल्याला. आज माझा ऐतिहासिक क्षण आहे, कारण की गेली 20 वर्ष मी सुद्धा विरोधात काम करणारा एक कार्यकर्ता होतो. पण साहेबांचे विकास काम बघून आणि जी कार्यकर्त्याला जी वागणूक आहे ती बघून आमचे नेते शंभूराज देसाई साहेब, विभागाचे नेते डॉक्टर दिलीपराव चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही प्रवेश केलेला आहे. या इथून पुढं आम्ही तळागाळात शिवसेना वाढीसाठी काम करणार आहे, साहेबांचा गट वाढवण्यासाठी काम करणार आहे. त्यासाठी जे जे आम्हाला काही म्हणजे तळागाळात करायला लागतील, विकासाची कामं असून द्या, जनतेची काही सेवा असून द्या, ते करण्याचं काम मी सातत्याने करत राहीन. आणि जरी कोण कुठं गेलं असलं तरी आम्ही मूळ साहेबांच्या गट्ट्यात आलोय ह्याचा आम्हाला अभिमान आहे आणि विकास कामासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.